महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महायुतीमध्ये सगळं काही अलबेल असं वाटत आहे। नवी मुंबईतून एक असा राजकीय बॉम्ब पडलाय ज्याने थेट मंत्रालयापर्यंत हादरे बसलेत। भाजपाचे दिग्गज नेते आणि मंत्री गणेश नाईक यांनी चक्क आपल्याच सरकारमधील नगर विकास विभागावर आणि पर्यायाने एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केलेत। मला या गोष्टींची लाज वाटते। इथपासून ते मंत्रिपद नेमकं कशासाठी आहे इथपर्यंत नाईकांनी आपली तोफ डागली आहे। विषय आहे नवी मुंबईतील करोडो रुपयांच्या भूखंडाचा म्हणजेच प्लॉट्सचा। नक्की काय आहे प्रकरण आणि यामुळे महायुतीत मिठाचा खडा का पडलाय, सविस्तर विश्लेषण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। नवी मुंबईचे शहंशाह मानले जाणारे गणेश नाईक सध्या कमालीचे संतप्त आहेत। त्याचं कारण आहे नवी मुंबईतील सिडकोचे भूखंड। नाईकांचा आरोप आहे की त्यांनी नवी मुंबईतील जनतेसाठी म्हणजेच हॉस्पिटल, उद्याने किंवा इतर सार्वजनिक सुविधांसाठी जे भूखंड मागितले होते तेच भूखंड जनतेला न मिळता बिल्डर आणि दलालांच्या खिशात घातलेत। नाईक नाव न घेता नगरविकास विभागावर तुटून पडलेत। ते म्हणाले, ज्या मंत्रिमंडळात मी आहे त्याच मंत्रिमंडळातील नगरविकास विभागाने हे कर्मदरिद्री काम केलंय। मला याची लाज वाटते। इतकंच नाही तर त्यांनी थेट इशारा दिलाय की माझा राग शांत करायचा असेल तर ते सर्व भूखंड तातडीने परत करा। नवी मुंबईत भूखंडाचा विषय नेहमी संवेदनशील राहिलेला आहे। नाईकांचा दावा आहे की महापालिका आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून हे वाटप चुकीच्या पद्धतीने केले। नाईकांनी स्पष्ट केले की त्यांनी मंत्रिपद हे फक्त मिरवण्यासाठी किंवा गप्प बसण्यासाठी दिलेलं नाही। त्यांच्या मते जर जनतेच्या हक्काचे भूखंड बिल्डरांना मिळत असतील तर अशा मंत्रिपदाचा उपयोग काय, मंत्रिपद काय चाटायचं का, असा जळजळीत सवाल या वादाच्या केंद्रस्थानी आहे। आता अनेकांना वाटेल की हे अचानक कसं घडलं, पण नाईक आणि शिंदे यांचा संघर्ष नवा नाही। नवी मुंबई महानगरपालिकेवर नाईकांचं वर्चस्व आहे, तर एकनाथ शिंदे यांनी तिथे शिवसेनेच्या म्हणजेच आताच्या शिंदे सेनेच्या गटाच्या माध्यमातून आपलं जाळं विणायला सुरुवात केली आहे। मागच्या अनेक निवडणुकांमध्ये मग ती महापालिका असो किंवा विधानसभा, या दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक युद्ध आपण पाहिलंच आहे। शिंदे गटाचा वाढता प्रभाव आणि नाईकांचा आपला गड राखण्याचा प्रयत्न यातूनच हा संघर्ष वारंवार उफळून येतोय। आजच्या विधानाने केवळ प्रशासनावर नाही, आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाईक भाजपामध्ये आहेत आणि शिंदे महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री आहेत, तरीही नाईक एवढे टोकाचे का वागत आहेत। या तीन गोष्टी असू शकतात। पहिली गोष्ट म्हणजे नवी मुंबईच्या जनतेला हा संदेश देणे की मी आजही तुमच्या हक्कासाठी लढतोय। दुसरी गोष्ट म्हणजे सिडको आणि नगर विकास विभागावर दबाव निर्माण करणे। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपली ताकद दाखवून देणे। पण या घटनेमुळे महायुतीमध्ये ऑल इज वेल बिलकुल नाही हे तर पुन्हा सिद्ध झाले। देवेंद्र फडणवीस आता हा वाद कसा मिटवतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। जेव्हा एखाद्या कॅबिनेट मंत्री आपल्याच सरकारबद्दल लाज वाटते असं म्हणतो तेव्हा समजून जा की पाणी कुठेतरी खूप जास्त प्रमाणात मुरतंय। विकास प्रकल्पांच्या नावाखाली जर खरंच बिल्डरांचे हित जपले जात असतील तर नाईकांचा संताप रास्त आहे। पण हा वाद जर फक्त वर्चस्वाचा असेल तर त्याचा फटका मात्र नवी मुंबईच्या विकासाला आणि सामान्य जनतेला नक्कीच बसेल। भ्रष्टाचार आणि भूखंडाचे गैरवाटप हे आरोप गंभीर आहेत, याची सखोल चौकशी होणेही गरजेचे आहे असं राजकीय जाणकारांचं मत आहे। पण तुम्हाला काय वाटतं, गणेश नाईक यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे का की हा केवळ राजकीय स्टंट आहे? कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। या ॲलर्जीचा फार त्रास होतो। रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी, काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटेज होमिओपॅथिक क्लिनिक, लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल। अच्छा, सत्य संपर्क 9595727107